कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची आता मुंबई गोवा हायवेवरील त्रासदायक प्रवासातून सुटका होणार आहे, कारण आता थेट रेल्वेतून कार घेऊन कोकणामध्ये तुम्हाला जाता येणार. 23 ऑगस्ट पासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. रायगड किल्ल्यावरून कोसळणारे धबधब्यांमुळे निसर्गाचं सौंदर्य खुललंय. गेली 2 दिवस रायगडमध्ये दमदार पाऊस कोसळतोय. किल्ले रायगडाच्या चहूबाजूने पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आरेवारे समुद्रात 4 पर्यटक बुडालेत. आरेवारे बीचवर चौघांचा बुडून मृत्यू झालाय. पती पत्नी आणि 2 बहिणी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी समुद्रात पोहायला गेले होते, मात्र खवळलेल्या समुद्रात पोहणं त्यांच्या जीवावर बेतलं. रत्नागिरीत पावसाळ्यातील फेसाळणारे धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले. रत्नागिरी जवळच्या पानवळ या ठिकाणी एकाच धबधब्यातून 3 महत्त्वाचे धबधबे प्रवाहित झालेत आणि याच नयनरम्य वातावरणात पर्यटकांची मौज मजा पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणाहून पर्यटक कोकणामध्ये दाखल झाले. सिंधुदुर्गातील आंबोली, कावळेसाद आणि हिरण्यकेशी भागामध्ये हे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले. आंबोलीत सध्या आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि याचा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.